पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा रांजणगाव महागणपती मंदिरासंदर्भातील एक अतिशय महत्त्वाची अशी बातमी भाविकांसाठी समोर येतेय। मंदिरातील गाभाऱ्यात दुरुस्ती आणि संवर्धनाची कामे हाती घेण्यात आली असल्यामुळे येत्या 15 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीत गाभारा बंद ठेवण्यात येणार आहे। पुरातत्व विभागाकडून ही माहिती अधिकृतपणे देण्यात आली असून या काळात भाविकांना गाभाऱ्यात जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नाही। मात्र भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाकडून पर्यायी दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे। या संदर्भात पुरातत्व विभागाचे अधिकारी विलास वहाने यांनी माध्यमांना माहिती दिली आहे। भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी येण्यापूर्वी योग्य असं नियोजन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। विकास आराखड्याअंतर्गत महाराष्ट्रातील 7 मंदिरांचा विकास आराखडा सुरू आहे। माननीय विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीच्या अंतर्गत जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने पुरातत्व विभाग अष्टविनायक आराखड्याचं काम करत आहे। या दरम्यान रांजणगाव येथे जतन कामाचे कार्यरंभ आदेश देण्यात आले असून मुख्य मंदिराची दुरुस्ती आणि परिसराची दुरुस्तीसाठी मंदिर देवस्थानला आम्ही रिक्वेस्ट केली होती की काही काळ मंदिर बंद करणे गरजेचे आहे। त्या सर्वांच्या मान्यतेने आणि ग्रामसभेच्या ठरावाच्या मान्यतेने दिनांक 15 एप्रिल 2026 पासून तर 31 जुलै 2026 पर्यंत मंदिर बंद असणार आहे। या दरम्यान नित्यपूजा सोडून इतर कोणत्याही भाविकांना मंदिर परिसरामध्ये येण्यास मज्जाव असेल। त्यासाठी आम्ही एक देवस्थानाला रिक्वेस्ट केलेली आहे की बाहेर एक आपण LED स्क्रीन लावून येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि भाविकांसाठी दर्शनाची सोय करून देऊ आणि या दरम्यान आपण याची सुरक्षितेची खबरदारी घेऊन ज्या ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश करता येणे शक्य आहे अशा ठिकाणी आपण पत्र्याचे शेड वगैरे लावणार आहे आणि मंदिर बंद करणार आहे। आणि ह्या 3 महिन्यातच जवळपास आपण मंदिर दुरुस्तीचं काम पूर्ण करून 31 जुलैला आपण मंदिर सुरू करणार आहे आणि त्यानंतरची काही उर्वरित कामं आहेत ती कंटिन्यू चालू राहतील। नाही, खरं तर भीमाशंकरमध्ये तो अनपेक्षित होता। असं कुठेही होत नाही एकदा की बंद केलं की प्रशासनातही कोणीही दर्शनाला जात नाही, परंतु अशी कोणतीही घटना घडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ।